चेतन ज्ञान गंगाएं पतितों को पावन करने की अलौकिक सेवा में तत्पर। अब ब्रह्मावत्स ईश्वरीय सेवा के लिए तैयार हो गए थे। इस सेवार्थ उन्हें ईश्वरीय ज्ञान भी काफी स्पष्ट रीति से और विस्तार पूर्वक मिल चुका था। संयोगवश अपने अपने मित्र संबंधियों से उनका पत्र व्यवहार भी इस तरह हो रहा था कि जिससे उनको भी ज्ञान सेवा उनकी भी की जा सके। अब लौकिक मित्रों संबंधियों से अनेक यज्ञवत्सों को उनके यहाँ जाकर उन्हें ज्ञान लाभ देने के लिए निमंत्रण प्राप्त हुए। अतः इन ब्रह्मावत्सों का अलौकिक सेवार्थ भिन्न नगरों में जाना हुआ। तर हे सगळे 14 वर्ष तपस्या केली, त्यानंतर मधुबनमध्ये आले। त्यांना सेवा कशी करायची आहे याचं ज्ञान बाबांनी देऊन टाकलेलं होतं आणि इकडे आल्यानंतर त्यांचे जे मित्र संबंधी नातेवाईक होते यांच्याकडून त्यांना निमंत्रण यायला लागले की तुम्ही आमच्याकडे येऊन ज्ञान द्या। सन 1952 की बात है कि ब्रह्मा कुमारी प्रकाशमणी जी ज्या आपल्या ब्रह्मा बाबांच्या नंतर मुख्य होत्या, 1969 21 जानेवारी 1969 पासून तर ऑगस्ट 2007 पर्यंत प्रकाशमणी दादी आपल्या मेन होत्या। तर सगळ्यात पहिले त्यांचा विषय 1952 की बात है कि ब्रह्मा कुमारी प्रकाशमणी जी अहमदाबाद में एक व्यक्ति के निमंत्रण पर ईश्वरीय ज्ञान वितरणार्थ गई। एका व्यक्तीच्या निमंत्रणावरती 1952 मध्ये माउंट आबूवरून अहमदाबादला ये प्रकाशमणी दादी गेल्या सगळ्यात प्रथम। वह व्यक्ति पहले आबू में भी आए थे। वहां जब उन्होंने ईश्वरीय ज्ञान सुना तो उन्हें बहुत आनंद आया। आत्मिक सुख अनुभव करने के कारण उन्होंने स्वेच्छा से एक लिफाफे में कुछ नोट डालकर यज्ञ में भेंट किए। ते ज्या व्यक्तीच्या निमंत्रणावरती गेल्या होत्या दादी, तर त्यांना ते सगळं आवडलं, तिथलं ज्ञान वगैरे सगळं आवडलं, तर त्यांनी मग ते पॉकेटमध्ये टाकून पैसे दिले। यज्ञ में भेंट किए, परंतु ब्रह्मा कुमारी बहनों ने कहा हम किसी से भी आर्थिक सेवा नहीं ले सकते। जोपर्यंत तो बाबाचा बच्चा बनत नाही तोपर्यंत या यज्ञामध्ये कोणत्याच कार्यासाठी पैसा चालत नाही। जोपर्यंत त्यांनी बाबाला आपलं मानलं नाहीये, परिवार म्हणून समजलेलं नाहीये, तोपर्यंत पैसा या यज्ञामध्ये आपला कोणी लावू शकत नाही। तो हम किसी से भी आर्थिक सेवा नहीं ले सकते। इस पवित्र ईश्वरीय यज्ञ में उसी का धन कार्य में लग सकता है जो इस ईश्वरीय ज्ञान को प्रैक्टिकल जीवन में धारण कर मनसा वाचा कर्मणा पवित्र बनने का पुरुषार्थ करते हैं। आपने अभी हमसे ज्ञान सेवा पूरी तरह ली ही नहीं है। म्हणजे पूर्ण कोर्स नाही झाला, बाबांना नाही ओळखलं तर मग पैसे चालणार नाही त्यांचे। न इसके नियमों को अपने जीवन में अपनाकर जीवन को निर्विकार बनाने का पुरुषार्थ प्रारंभ किया है। अतः हमें जो ईश्वरीय आज्ञा है उसके अनुसार हम आप द्वारा यह धन स्वीकार करने में असमर्थ है। ते त्यांचे पैसे नाही घेतले कारण त्यांनी बाबाला ओळखून आणि हे जीवन नाही स्वीकारलं। ब्रह्मा कुमारी बहनों ने उस व्यक्ति को यज्ञ प्रसाद भी दिया और ज्ञान चर्चा द्वारा पवित्रता के लिए प्रेरणा भी दी थी। जब इस व्यक्ति ने ब्रह्मा कुमारी बहनों की इस बात को सुना कि वे आर्थिक सेवा स्वीकार नहीं कर सकती तो उन्हें बहुत आश्चर्य हुआ। उन्होंने मन में सोचा कि आज के जमाने में कौन व्यक्ति है जिसे पैसा प्यारा नहीं लगता। हम साधुओं और महात्माओं को धन देते हैं तब वे तो उसे झट स्वीकार कर लेते हैं और धन प्राप्त करके उन्हें हर्ष होता है, परंतु मैंने जीवन में पहली बार एक ऐसा धार्मिक स्थान और ऐसी बहनें देखी है जो कहते हैं कि हम धन स्वीकार करने में असमर्थ है, नाही घेऊ शकत। बाबांनी नाही सांगितलेलं की जो परिवाराचा मेंबर नाही झाला त्याचं धन नाही चालत, त्याचे पैसे नाही चालत।
तर नाहीतर मग आपण दुसऱ्या साधू संतांना किती दिले तर ते त्यांना काही घेणं त्याच्याशी काही मतलब नाही की हा याचं काय कशा प्रकारे धन येत आहे किंवा याचे नियम धारणा काय किंवा हा म्हणजे या धर्माचा नसेल दुसऱ्या धर्माचा असेल तरी धन स्वीकारलं जातं. इथं जोपर्यंत तो परिवाराचा सदस्य, आपण जे काही पैसे देतो इथं ते परिवारासाठी देत असतो. घरामध्ये जसं खर्च लागतो त्याप्रमाणे आपण इथं खर्च करत असतो. बाकी इथं आपण देणगी दुसऱ्याची घेऊ शकत नाही, दान घेऊ शकत नाही कोणाचं, पण परिवारातल्यांचं आपण घेऊ शकतो. तर त्याला ते आश्चर्य वाटलं की बाकी सगळीकडे तर कोणाकडूनही कोणीही कसाही आलेला पैसा घेऊन टाकतो, पण इथं नियम आहे कोणाचं घ्यायचं कोणाचं नाही घ्यायचं. तो सचमुच त्यांना लक्षात आलं की सचमुच इनका मन अनासक्त है, यांची आसक्ती नहीं, इनके जीवन में त्याग है, इन्होंने कुछ उसूल अपनाए हैं, वे बहुत ही उच्च आत्माएं हैं. वह ज्ञान चर्चा और प्रैक्टिकल जीवन से प्रभावित होकर जब अहमदाबाद लौटे तो वहां से उन्होंने धन्यवाद का एक पत्र और अहमदाबाद में आने का निमंत्रण पत्र लिख भेजा. उसी निमंत्रण को स्वीकार करके ब्रह्मा कुमारी प्रकाशमणि जी अहमदाबाद गई थी. इसके शीघ्र ही बाद ब्रह्मा कुमारी दीदी मनमोहिनी जी, ज्या मनमोहिनी दीदी यांच्या सोबतच 1969 मध्ये बाबांच्या जाण्यानंतर ब्रह्माकुमारी मनमोहिनी दीदी आणि प्रकाशमणी दादी या दोघींनी मिळूनच या यज्ञाचा कारभार सांभाळला आणि सगळ्यात पहिले सेवेसाठी त्याच नेमके बाहेर निघाले. आधी प्रकाशमणी दादी, नंतर मनमोहिनी दीदी, नंतर मग रुक्मिणी जी अपने लौकिक मित्र संबंधियों के निमंत्रण पर कुंडला गई थी और वहां से लौटते समय उन्होंने दिल्ली जाकर ईश्वरीय सेवा करने की योजना बनाई थी. ब्रह्मा कुमारी संतरी जी, सती जी तथा प्रकाशमणि जी और ब्रह्मा कुमार आनंद किशोर जी तथा चंद्रहास जी कलकत्ता में भी संबंधियों के निमंत्रण पर गए थे. एक एक असं हे निमंत्रणानुसार जाणं सुरू झालं. ब्रह्मा कुमारी मनोहर इंदिरा जी तथा गंगा जी दिल्ली से निमंत्रण मिला था उनको. ब्रह्मा कुमारी कमला सुंदरी जी का पूना में सेवार्थ जाना हुआ था. इस प्रकार कोई यज्ञवत्स पूर्व में, कोई पश्चिम में, कोई उत्तर में और कोई दक्षिण में जाकर ईश्वरीय सेवा में तत्पर हो गए थे. 14 वर्ष ज्ञान यज्ञ के कुंड के भीतर योग तपस्या करने के बाद लोगों के यहाँ बाहर जाने का उनका यह पहला अनुभव बड़ा अजीब सा था. 14 वर्ष बिलकुल कट ऑफ संसारापासून, सांसारिक लोकांपासून आणि नंतर तिकडे झालं तर तो एक त्यांचे एक वेगळ्या प्रकारचे अनुभव होते ते सगळे. तर त्याच्यापैकी ब्रह्माकुमारी नीतू सीतू जी ने लिखा है उनका अनुभव. बहुत समय तक यज्ञ कुंड में रहने के कारण हमें बाहर के संसार का कुछ भी पता न था. 14 वर्ष बिलकुल संसाराच्या बाहेरच्या कॉन्टॅक्ट मध्येच नव्हते. इतकी तपस्या त्यांनी केली आणि म्हणून आपण आज जे ब्रह्माकुमारीचा विस्तार झालेला आहे तो त्यांच्यामुळे झालेला आहे. पण 14 वर्ष बिलकुल कट ऑफ होत्या त्यामुळे त्यांना बाहेरच्या गोष्टी माहित नव्हत्या. हमें यह भी मालूम नहीं था कि अब सरकार का कौन सा सिक्का चल रहा है. हम जब यज्ञ में रहती थी तो हमने कभी हाथ में पैसा लिया न था, क्योंकि हमें कोई सौदा तो खरीदना नहीं पड़ता था. हमें तो सब कुछ ईश्वरीय यज्ञ के भंडार से ही बिना मांगे मिलता था. बाबा का यह आदेश था कि यज्ञवत्सों को कभी भी कुछ मांगना न पड़े. ज्याला जे पाहिजे ते भेटून जायचं, तिथं मागण्याची आवश्यकता पडायचीच नाही. बाबा कहा करते थे, सतयुग में देवी देवता कभी किसी से कुछ भी मांगते नहीं है. अतः अब जबकि यज्ञवत्स देवता बनने का पुरुषार्थ कर रहे हैं तो इन्हें भी कुछ मांगने की आवश्यकता नहीं रहनी चाहिए. देवता बनल्यावर काही मागायचं नाही, इथं सुद्धा काही मागायचं काम नाही पडलं पाहिजे. त्यांना सगळं वेळच्या वेळी व्यवस्थित सगळं मिळालं पाहिजे हे बाबा बघायचे. आणि म्हणून त्यांना काही असं बाहेर जाऊन काही खरेदी करायचंय याचा काही विषय नव्हता. म्हणून त्यांना काय नोटा चालतात, कोणते पैसे चालतात ते सुद्धा माहिती नव्हतं. प्रभु द्वारा पालना की इस अनोखी रीति का हम कैसे वर्णन करें. उस अलबेले फिक्र से फारिग जीवन की घड़ियां तो अत्यंत सुखमय थी. तभी तो कहा गया है कि तुम माता पिता हम बालक तेरे, तुम्हारी कृपा से सुख घनेरे.
ईश्वराने स्वतः त्यांची पालना केली माता पित्याच्या रूपामध्ये, आणि म्हणूनच भक्तीमध्ये आणि आजपर्यंत गायन आहे की तो आपला माता पिता. तर त्यांची पालना केली, आपली पण तो पालना करतोय गुप्त रीतीने. आपण त्याचे बनतो, तो आपला माता पिता आहे, तर तो आपली गुप्त रीतीने पालना करतो. एक एक बच्च्याकडे त्याचं लक्ष असतं, फक्त आपली स्थिती तशी पाहिजे की त्याचं कॅच करता येईल आपल्याला, त्याच्या मदतीचा अनुभव घेता येईल. तो मैं यह बता रही थी कि हमें संसार के सिक्कों का भी कुछ पता नहीं था. हमारी दुनिया ही एक न्यारी और प्यारी, एक ईश्वरीय दुनिया थी. यदि कोई नया व्यक्ति वहां आकर रहता तो वह समझ सकता था कि सचमुच भोलानाथ शिव एक नई सरल स्वभाव वाली, पवित्र पुष्पों वाली प्यारी सृष्टी की रचना कर रहे हैं. बिलकुल देवी देवतांसारखं त्यांचं तिथलं जीवन होतं. तिथं असं काही सगळे सरसकट जायचे नाही, पण जो कोणी आला त्याला तो अनुभव व्हायचा. इथं बिलकुल असं हे देवी देवता म्हणून तयार होत आहे. मुझे याद है कि एक बार जब हमारी 2 देवी बहनें ईश्वरीय सेवा के लिए कहीं गई थी, तो एक छोटी सी समस्या उनके सामने आई थी. उन्हें एक तांगे वाले को अठन्नी देनी थी और वे यह निर्णय नहीं कर पा रही थी कि तांगे वाले को कौन सा सिक्का दिया जाए. 8 आणे द्यायचे होते, त्यांना पैशाचं काही माहितीच नाही, तर कोणतं द्यायचं, कोणतं नाणं द्यायचं, त्याच्यावरून ते गोंधळून गेले. तो बात यह थी कि उन दिनों एक नया रुपया निकला था और एक अठन्नी का सिक्का पहले से चल रहा था, और दोनों का घेरा लगभग बराबर था. साइज एकच होती. नवीन 1 रुपया आणि 8 आने पहले, तर त्याची साइज एकच होती. उन्होंने दोनों सिक्कों को एक दूसरे के ऊपर रखकर देखा, और जो सिक्का उन्होंने घेरे में छोटा पाया उसे उन्होंने अठन्नी मानकर तांगे वाले को दे दिया, क्योंकि वे दोनों बहनें पढ़ी लिखी तो थी नहीं, परंतु वे अपने लिए यह सौभाग्य की बात मानती थी कि वे केवल ईश्वरीय विद्या ही पढ़ी थी, और उन्होंने उस कलयुगी नारकीय संसार की छीछी बातें न पढ़ी थी न सुनी थी. हाँ, बाद में उन्होंने थोड़ा सा अक्षर ज्ञान भी ले लिया ताकि वे लेन देन भी कर सके. तर म्हणजे हे सांगायचं या उदाहरणामधून की पैशाला हात सुद्धा लावला नाही, 15 वर्ष पैसे सुद्धा नाही बघितले. बाळगांनी त्यांना कुठे जाऊन काही आणायची गरज नाही पडू दिली, इतकं त्यांना भरपूर ठेवलं होतं. ऐसे निराली अवस्था में जब हम ब्रह्मा कुमारियां यज्ञ कुंड से निकलकर लोक सेवार्थ गई, तो समझा जा सकता है कि हमें यह संसार कैसा लगा होगा. जब हमको लोग कहते कि हम विकारों को जीत ही नहीं सकते, तो हमें उन पर बड़ा आश्चर्य होता था, क्योंकि हम पर बाबा ने ऐसी ज्ञान वर्षा की थी कि हमारा तो सहज स्वभाव ही निर्मल हो गया था. ते जेव्हा बाहेर निघाल्या, ते जेव्हा लोकांना सांगायचे आहे की विकारांपासून दूर राहायचंय, काम विकार, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, तर ते म्हणायचे की आम्ही नाही जिंकू शकत, आमच्या जीवनाचा भाग आहे. आणि हे ऐकून त्यांना आश्चर्य व्हायचं, असं कसं म्हणू शकतात लोक की काम विकाराशिवाय राहू शकत नाही, क्रोध, लोभ, मोह, अहंकाराशिवाय राहू शकत नाही, असं कसं म्हणू शकतात. कारण बाबांनी इतकं ज्ञान त्यांना दिलं होतं आणि इतकं सुंदर त्यांचं जीवन झालं होतं, इतकं गुणांनी संपन्न, की सहज झालं होतं त्यांच्यासाठी ते सगळं. निर्विकारी राहणं, निर्मल स्वभाव झाला होता. म्हणून त्यांना या लोकांचं आश्चर्य वाटायचं की कसं काय म्हणू शकतंय की आपण विकारांशिवाय राहू शकत नाही. तो अपनी पहली रेल यात्रा के बारे में ब्रह्मा कुमारी गंगा जी ने लिखा है. गंगा दादी होत्या, त्यांनी पहिली रेल्वे यात्रा केली, त्याचा अनुभव. रेल में बैठे हुए भी हमें अपने यज्ञ की याद आती रही और बाबा की और हमारा मन खींचा रहा. आखिर मन को हमने जैसे तैसे अपने काबू में करके पास बैठी दूसरी माताओं को ईश्वरीय ज्ञान सुनाना प्रारंभ किया. उन लोगों को इससे बहुत ही शांति का अनुभव हुआ और वे हमें अपने यहाँ के लिए निमंत्रण भी देने लगी. उन पर इस ज्ञान का बहुत ही अच्छा प्रभाव पड़ा. तब हमें बाबा के ये महावाक्य याद आए कि बच्ची, जब आप यह ईश्वरीय ज्ञान लोगों को सुनाओगी तो उन्हें बहुत खुशी होगी और आपका बहुत प्रभाव निकलेगा.
हम जब ब्रजकोटी में बाबा से विदा ले रही थी तो बाबा ने हमें अलौकिक स्नेह से युक्त दृष्टि से निहारते हुए तथा पुचकारते हुए कहा था, बच्ची जाओ, आप शक्तियों का काम ही है सभी आत्माओं को जगाना, खूब सेवा करो। एक दिन आएगा कि तुम्हारी ज्ञान धारणा का चमत्कार देखकर तथा पवित्र जीवन देखकर लोग तुम्हारी जय जयकार करेंगे। अब वही महावाक्य साकार हो रहे थे। त्यांनी रेल्वेमध्ये सेवा केली, रेल्वेमध्ये हे ज्ञान देणं, तर त्याचा जो अनुभव होता त्यांचा की त्यांना खूप शांती वाटली। रेल्वेमध्ये ज्ञान दिलं पण तरी सुद्धा त्या लोकांना शांती वाटली, कारण यांची स्थिती तशी होती। बाबांनी इतकं पक्क केलं होतं आणि बाबांनी सांगितलं होतं की एक दिन आएगा जब ये सारे लोग तुम्हारी जय जयकार करेंगे, झुकेंगे तुम्हारे आगे। तर ती परिस्थिती त्यांनाही त्यावेळेला जाणवलं आणि आता आपण बघतोय की या ज्ञानाला किती लोक स्वीकारताय, चांगल्या प्रकारे मनापासून स्वीकारताय आणि या ज्ञानाचं जे श्रेष्ठत्व आहे ते सगळ्यांना लक्षात आलेलं आहे। मनोहर इंदिरा जी के उन लौकिक संबंधियों के यहाँ पहुंची जिन्होंने हमें निमंत्रण पत्र में यह लिखकर भेजा था कि आप आकर अपने 14 वर्ष की तपस्या से और आध्यात्मिक अनुभव से हमें भी जगाओ तथा ज्ञान अमृत पिलाओ। त्या गंगा दादी, त्या मनोहर इंदिरा दादी होते, त्यांच्या नातेवाईकांकडे गेले होते त्यांच्या निमंत्रणावरती। हमने उन्हें यह तो सूचना दे ही दी थी कि हम लोग प्रातः बहुत जल्दी उठती है और स्नान आदि करके ईश्वरीय स्मृति में लवलीन होती है, अतः हमारे लिए एक अलग कमरा चाहिए। हमने उन्हें यह भी बताया हुआ था कि हम अपने ही हाथों से अपना भोजन बनाती है और हम कोई भी अशुद्ध अथवा तामसिक भोजन नहीं लेती, इसलिए हमारे यहाँ रहने पर घर में प्याज आदि तामसिक पदार्थों का प्रयोग नहीं होना चाहिए। इसके लिए उन्होंने उचित व्यवस्था कर दी थी। त्यांना जसं पाहिजे तसे त्यांनी व्यवस्था करून दिली। वेगळा रूम करून दिला, स्वतःच्या हाताने भोजन बनवायचं आणि प्याज लसूण त्या घरामध्ये नहीं यायला पाहिजे, तर सगळी त्यांनी व्यवस्था करून दिली। अतः जब हम उनके यहाँ जाकर ठहरी तब हम ईश्वरीय नियमों के अनुसार ही रहती थी। हम उन्हें भी ईश्वरीय याद में स्थित होकर भोजन बनाने तथा भोग लगाकर भोजन खाने की प्रेरणा देती थी। उन्हें ईश्वरीय ज्ञान भी हम नित्य प्रति सुनाती और पवित्रता का मार्ग भी दर्शाती थी। उन पर हमारे जीवन का काफी प्रभाव पड़ा, परंतु वे इस भ्रम में पड़े हुए थे कि गृहस्थ तथा व्यापार करते हुए उन नियमों का पालन करना कठीण है। त्यांना हे सगळं चांगलं वाटायचं। आधी त्यांना सगळं सांगायचं, पवित्रतेचा रस्ता, भोजन कसं बनवायचंय, कसं बाबांच्या आठवणीमध्ये बनवायला पाहिजे, तर भोजन कसं शक्तिशाली बनेल, तर त्यांना ते सगळं ऐकून चांगलं वाटायचं। पण त्यांना भ्रम हा होता की आपण घरामध्ये राहून हे नाही करू शकत। तर ते जेव्हा मग पुढे चालून जेव्हा सगळ्यांना हे लक्षात आलं की घरामध्ये राहणार, आता या सगळ्या ज्या होत्या या कट ऑफ झालेल्या होत्या संसारापासून, वेगळ्या राहायच्या, आणि म्हणून यांना काय वाटायचं की हे वेगळं यांचं जीवन आहे म्हणून या करू शकतात, आपण घरामध्ये राहून नाही करू शकत। आणि मग जसजशी सेवा वाढत गेली, बाबांचे बच्चे वाढत गेले, घरामध्ये राहूनच आपण करू शकतोय सगळं। ते मग आता सगळ्यांना जसं लक्षात आलं तर आता लाखो परिवार बाबांचे झालेले, जे घरामध्ये राहूनच हे सगळ्या नियमांचं धारणांचं पालन करून बाबांचे बनत आहेत। आता पुढे आता उद्या राहील पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्याशी भेट आणि त्यांना दिलेला संदेश, मग धर्मसंमेलनाचं वगैरे आहे पुढे। अच्छा, ओम शांती।